शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंत पुण्याहून धाराशिवकडे रवाना झालेले आहेत। ऑपरेशन टायगरची जबाबदारी तानाजी सावंत यांच्याकडे असल्याची सूत्रांची माहिती आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांना स्पेशल विमानाने तानाजी सावंत दिल्लीला घेऊन गेले होते। ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर तानाजी सावंत तातडीने धाराशिवकडे रवाना झालेले आहेत। ऑपरेशन टायगरची जबाबदारी तानाजी सावंत यांच्याकडे देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्याच निमित्ताने ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत राहणार असल्याचंही कळतंय। शिंदेंच्या आदेशानंतर तानाजी सावंत हे तातडीने धाराशिवकडे रवाना झालेले आहेत। शिंदेंच्या सेनेचे नेते तानाजी सावंत पुण्याहून धाराशिवकडे रवाना झाले आहेत। अगदी काही वेळापूर्वीच ओमराजे निंबाळकर हे देखील तानाजी सावंत खरतर ओमराजे निंबाळकर धाराशिवकडे रवाना झालेत आणि त्यांच्यासोबतच आता तानाजी सावंत हे देखील तातडीने धाराशिवकडे रवाना झालेले आहेत। नेमक्या काय आज घडामोडी घडतात धाराशिवमध्ये हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। योगेश, एकीकडे ओमराजे निंबाळकर धाराशिवकडे रवाना झालेत, पाठोपाठ आता तानाजी सावंत देखील निघाल्याचं कळतंय। काय घडामोडी घडतात धाराशिवमध्ये सविस्तर सांगाल? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये ऑपरेशन टायगर त्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आपण जर बघितलं तर या ऑपरेशन टायगर मध्ये ठाकरे गटाचे 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आहेत। मात्र आता ओमराजे निंबाळकर यांची जी काही भूमिका आहे ती गुलदस्त्यात असल्यामुळे शिवसेनेचे माजी मंत्री नेते तानाजी सावंत हे धाराशिवकडे तातडीने रवाना झालेले आहेत आणि या ऑपरेशन टायगरची पूर्ण जबाबदारी ही तानाजी सावंत यांच्याकडे होती। कारण काही दिवसांपूर्वीच ओमराजे निंबाळकर यांना पुण्याहून स्पेशल विमानाने तानाजी सावंत हेच दिल्लीला घेऊन गेले होते आणि त्यानंतर ते पुन्हा त्यांना पुण्यात घेऊन आले होते। कारण ही संपूर्ण जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांच्याकडे दिली होती आणि आज पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर हे धाराशिवमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत आणि त्यांचा पुढचा निर्णय ते जाहीर करणार आहेत। आणि यासाठीच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा तानाजी सावंत यांना धाराशिवकडे तातडीने पाठवलेला आहे। पुन्हा एकदा धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंत यांची बैठक होण्याची शक्यता आहे आणि ज्या पद्धतीने सूत्रांकडून जी काही माहिती मिळते ओमराजे निंबाळकर हे एकनाथ शिंदे यांच्या सोबतच राहणार असल्याची माहिती मिळते। त्यांचा निर्णय हा यापूर्वीच झालेला आहे आणि मात्र कोर्टाचा जो काही निकाल आलेला आहे त्यामुळे कुठेतरी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम पाहायला मिळतोय। मात्र ओमराजे निंबाळकर हे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचाच एक भाग असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठी तानाजी सावंत पुन्हा एकदा धाराशिवकडे रवाना झालेला आहेत। कारण आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांना मोठी मदत केली होती या संपूर्ण निवडणुकीमध्ये। निश्चितच या संदर्भातले अपडेट्स घेऊ। एक मोठी घडामोड आहे, आपण बघूया। तर सोमवारी मातोश्री निवासस्थानावरती येतो ओमराजेंचा ठाकरेंना निरोप असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। सोमवारी मातोश्री निवासस्थानी येतो असं ओमराजेंनी ठाकरेंना निरोप दिल्याचं सूत्रांकडून कळत आहे आणि या संदर्भातले